या राजाला तलवारीने नाही तर विश्वासघाताने हरवलं होतं। तर नमस्कार मित्रांनो, मी आज आलोय संगमेश्वर मधील सरदेसाई या वाड्यावर। त्या दिवशी पूर्ण संगमेश्वर झोपेतच होतं। देवळातल्या घंटांचा आवाज होण्याच्या आधी इतिहासात एक काळं पान लिहिलं गेलं होतं। पूर्ण कोकण शांत होता। समुद्राच्या लाटांचा आवाज आणि संगमेश्वरची ती पवित्र भूमी, ज्याच ठिकाणी श्री छत्रपती संभाजी महाराज थांबले होते। कारण हे फक्त विश्रांतीचं ठिकाण नव्हतं, इथूनच पुढे स्वराज्याची दिशा ठरणार होती। महाराजांसोबत होते त्यांचे विश्वासू साथीदार आणि कवी कलश। पण जिथे स्वराज्याचा विचार चालू होता, ते विश्वासघातानेही जन्म घेतला होता। मुघल सरदार मुकरब खान याला गुप्त माहिती मिळाली होती, महाराज संगमेश्वरला आहे, सोबत सैन्यही कमी आहे। रात्रीच्या अंधारात मुघल सैन्य पुढे सरकू लागलं होतं। पहाट होता संगमेश्वराचं शांत रूप रणांगणात बदललं होतं। महाराजांनी परिस्थिती ओळखली होती, माघार घेणंही शक्य होतं। पण महाराज म्हणाले, मी पळून जाणार नाही, मी आपल्या लोकांची साथ सोडणार नाही। हातात तलवार आणि मनात फक्त स्वराज्य। महाराज लढले जणू एकटा वाघ एका कळपावर तुटून पडावा। पण शत्रूंची संख्या अमर्यादित होती। जखमी अवस्थेतही महाराज लढत राहिले। शेवटी महाराज आणि कवी कलश मुघलांच्या ताब्यात गेले। क्षणी फक्त एक राजा पकडला गेला नाही, तर जिवंत ज्वाला कैद झाली होती। महाराजांनी छळ सहन केला, पण त्यांनी धर्म सोडला नाही। आजही कसबा संगमेश्वरची माती एक गोष्ट सांगते, आपले महाराज त्या मातीत हरले नाही, त्यांनी त्या मातीत अमरत्व मिळवलं। तर धन्यवाद मित्रांनो, अशाच एका नवीन ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा।